राज्यामध्ये धनगर आरक्षण पेटलेलं आहे। धनगर समाज आरक्षणासाठी मल्हार मावळे मुंबईत दाखल झालेले आहेत। सरकारची झोप उडवण्यासाठी मल्हार मावळेंनी मुंबईत दाखल व्हावे असे आवाहन मोहन नाना देवकत यांनी केले आहे। महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असून आरपारची लढाई करण्यासाठी सज्ज झाला आहे। मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत समाज दाखल झालेला आहे। मुंबईमध्ये आझाद मैदानावर दाखल झालेला धनगर समाज मोठ्या आशेने सरकारकडे बघत आहे। बीड येथील मोहन नाना देवकत यांनी आवाहन केले आहे। समाजातील नागरिकांनी मुंबईमध्ये दाखल होऊन दीपक भाऊ बोराडे यांचे हात बळकट करावे। दीपक भाऊ बोराडे आरपारची लढाई लढत आहेत। मोठ्या संख्येने समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलनात सहभाग व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे। आंदोलनामध्ये सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभाग नोंदवला असून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सरकारने लवकरच पावले उचलून न्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे। सर्व धनगर समाज बांधवांना मानाचे मला मित्रांनो, आज आम्ही मुंबई या आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आहोत। पण या फडणवीस सरकारने आपल्या सगळ्या धनगर समाज बांधवांना ज्या दिसेल त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो आहे। प्रथम त्या भाजप सरकारचा निषेध करतो। जे मल्हार, माझी या सरकारला सांगणे, या राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतःला ओबीसीचा असून धनगराचा DNA समजतात, आजपर्यंत धनगरांनी या भाजपला कायमस्वरूपी मत देऊन सत्तेत आणण्याचं काम धनगरांनी केलंय। आज धनगरावर जर मागणी आली, धनगराची मागणी एसटी आरक्षणाची, तर हे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या समाजातील लोकांना धरपकड चालू आहे। आजपर्यंत सकाळपासून 5 ते 10 हजार लोकांना जेलमध्ये टाकायचं काम केलंय। आम्ही सध्या आझाद मैदानामध्ये उपस्थित असून समाज बांधवांना कळकळीची विनंती करत आहोत की सर्व समाज बांधवांनी आझाद मैदान असेल, CST पॉईंट असेल, सर्वांनी जमा होऊन 12-1च्या दरम्यान सर्व मॉब एका जागेवर येऊन या देवेंद्र फडणवीसला आपला झटका दाखवू। जय मल्हार, जय मल्हार। आज धनगर मताच्या जेव्हा तुम्ही खुर्चीचा माज करताल देवेंद्र फडणवीस, एक दिवशी हाच धनगर समाज खुर्चीचा माज 100% उतरणार।